Friends, I am your chemistry teacher Ganesh Karskar from Science Academy Down. Friends, in today's third lecture on the chemical kinetics, we are going to discuss about the rate of chemical reaction and the reactant concentration, rate law equation, and the most important numericals based on the rate law equation. So friends, let's start with our first topic, that is rate of reaction and reactant concentration. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, द रेट ऑफ रिएक्शन ॲट अ गिवन टेम्परेचर अँड ॲट अ गिवन इन्स्टंट इज डिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट. मी रिपीट करतो, आपण आता असं पाहिलं, द रेट ऑफ रिएक्शन, कोणत्याही एखाद्या रिएक्शनचा जो रेट असतो ॲट अ गिवन टेम्परेचर अँड ॲट अ गिवन इन्स्टंट इज डिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट. रेट ऑफ रिएक्शन हे कोणावरती डिपेंडंट असतं गिवन इन्स्टंटला? रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. अँड दिस रिलेशनशिप बिटवीन दी रेट ऑफ रिएक्शन अँड द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज गिवन बाय दी रेट लॉ इक्वेशन. आणि कोणाच्या टर्म्स मध्ये दिलं जात असतं? तर रेट लॉ इक्वेशनच्या टर्म्स मध्ये सांगितलं जात असतं. To understand this concept thoroughly, we have to consider one example. आपण एक example consider करतोय. AA plus BB to give CC plus DD. तर मित्रांनो, if we say, जर आपण असं म्हणलं, the rate of reaction is dependent on the concentration of reactant A and the reactant B, then we can write rate of this reaction is directly proportional to concentration of A raised to X and concentration of B raised to Y. Therefore, rate is equal to K A raised to X B raised to Y. Here K is proportional to constant called as velocity constant, or rate constant. तर याला आपण रेट कॉन्स्टंट किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट अशा प्रकारे सांगत असतो. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या, द पॉवर एक्स अँड दी वाय, द पॉवर एक्स अँड वाय ऑफ concentration of A and concentration of B respectively may or may not be equal to stoichiometric coefficient A and B respectively. तर मित्रांनो, याचा अर्थ असा की हे जे आपण इक्वेशन मांडलेलं आहे, मी याला नंबर 1 म्हणतो. या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म ए ची जी पॉवर आहे एक्स आणि बी या कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर वाय आहे, दॅट एक्स अँड वाय मे ऑर मे नॉट बी इक्वल टू स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच एक्स हा ए एवढा असेलही किंवा नसेलही, त्याचं रिझन असं, बिकॉज इट इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. कारण की हे जे इक्वेशन 2 म्हणतोय, 1 म्हणतोय आपण, यालाच आपण म्हणत असतो रेट लॉ इक्वेशन, और नुसतंच त्याला आपण रेट लॉ असंही म्हणत असतो. तर आपण मित्रांनो आता या रेट लॉला डिफाइन करणार. व्हॉट इज द रेट लॉ? इट इज an experimentally determined equation which expresses, मित्रांनो आपण वरती बोलल्याप्रमाणे रेट लॉ, द रेट ऑफ रिएक्शन आणि रेट कॉन्स्टंट, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, रेट ऑफ रिएक्शन आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन या दोघांमध्ये जे रिलेशन सांगितलं जात असतं ते कोणाच्या सहाय्याने आपण म्हणलं होतं? रेट लॉच्या सहाय्याने. तर मग रेट लॉ म्हणजे काय? इट इज अन एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड इक्वेशन विच एक्सप्रेसेस दी रेट ऑफ रिएक्शन in terms of molar concentration of
reactants. तर मित्रांनो, व्हॉट इज द रेट लॉ? Rate law is the experimental determined equation which expresses the rate of reaction in terms of the molar concentration of the reactant. याला आपण म्हणत असतो रेट लॉ, or it is also called as the rate law equation. तर मित्रांनो, ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी आहे. ही आपल्याला थेरॉटिकली सांगता येणार नाहीये. इट इज एक्सपेरिमेंटली, हे एक्सपेरिमेंट नुसारच आपल्याला लक्षात येणार आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर आपण एक एक्झाम्पल विचारात घेतलं, if we consider a reaction AA plus BB to give CC plus DD, की ज्याच्यामध्ये A आणि B हे रिएक्टंट आहेत. जर आपण असं म्हणलं, if the rate of this reaction is dependent on the concentration of reactant, then we can write rate is directly proportional to a concentration of A raised to X and B raised to Y. मित्रांनो, फरक लक्षात घ्या. मी स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट मी इथे जे पॉवर मांडलेले आहेत ते A आणि B मांडलेले नसून मी X आणि Y मांडलेले आहेत. Here x and y are the power. X and y हे ज्या powers आहेत A आणि B च्या, may or may not be equal to stoichiometric coefficient A and B respectively. म्हणजेच काही हे जे इक्वेशन आहे याला आपण काय म्हणलेलं आहे? रेट लॉ इक्वेशन. या इक्वेशन मध्ये या ज्या पॉवर्स आहेत यांची व्हॅल्यू स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट एवढी असेलही किंवा नसेलही ते आपल्याला एक्झॅक्टली सांगता नाही, कारण ही थेरॉटिकल क्वांटिटी आहे का? नाही. ही एक्सपेरिमेंटल क्वांटिटी, म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करूनच ते फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे आपल्याला ती माहिती नसणार. ज्यावेळेस आपल्याला ते सांगतील की या पर्टिक्युलर रिएक्शनचा रेट याच्यावरती डिपेंडेंट आहे, हो, तर मग आपण सांगू शकतो ती आपल्याला व्हॅल्यू माहिती असेल. ओके फ्रेंड्स, मग आता आपण पाहतोय व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट. या इक्वेशन मध्ये के काय आहे? के इज द व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ऑर द रेट कॉन्स्टंट. मग आता आपण त्याला डिफाइन करणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला रेट लॉ समजला असणार आहे. रेट लॉ, इट इज अन एक्सपेरिमेंट डिटरमाइंड इक्वेशन विच एक्सप्रेसेस द रेट ऑफ रिएक्शन in terms of the molar concentration. हे पहा, it is the equation experimentally determined, जो एक्सपेरिमेंट करूनच फाइंड आउट केलं आहे. This is the experimentally determined equation which expresses the rate of reaction in terms of molar concentration of the reactants. याला आपण रेट लॉ असं म्हणत असतो मित्रांनो, किंवा रेट लॉ इक्वेशन असं म्हणत असतो. आता आपण पुढे जातोय. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट? रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, और ज्याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. तर मित्रांनो, जर मला आता के ला डिफाइन करायचं असेल तर अतिशय सोपी मेथड आहे. जर मी इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू 1 मोल पर लिटर ऑर मोल पर डेसिमीटर क्यूब, जर मी ए आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन युनिटी 1 घेतलं तर मात्र देअरफॉर रेट इज इक्वल टू के. तर मित्रांनो, मी जर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी म्हणजे 1 घेतलं तर रेट म्हणजेच कोण असणार आहे? आपला रेट कॉन्स्टंट. देन हाऊ कॅन वी डिफाइन द रेट कॉन्स्टंट? रेट कॉन्स्टंट इज the rate of chemical reaction, when the molar concentrations of all the reactants are at unity. Of all the reactants are at unity. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण रिएक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन युनिटी म्हणजे 1 कन्सिडर करतो त्यावेळेस रेट इज इक्वल टू कोण होतोय? के. म्हणजेच रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट. मग आपण रेट कॉन्स्टंटला कसं डिफाइन केलं? Rate constant is the rate of chemical reaction when the molar concentration of all the reactants are at unity. जर सगळ्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटीला असेल त्यावेळेस आपला रेट कॉन्स्टंट म्हणजे कोण असतो? रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, दॅट रेट कॉन्स्टंट हॅज द डिफरंट युनिट ऍज पर दी ऑर्डर ऑफ द रिएक्शन. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर आता आपण पाहतोय काही न्यूमेरिकल्स which are based on the rate law equation and the rate of chemical reaction. मित्रांनो, न्यूमेरिकल्स कडे जाण्याच्या अगोदर आपण जर याच्यामध्ये काही रिलेशन्स पाहिले तर तुमच्या लक्षात येतील. पहा, आता आपण जे इक्वेशन पाहिलं होतं ते इक्वेशन मध्ये आपण काय घेतलं होतं? रेट इज इक्वल टू के ए रेस टू एक्स आणि बी रेस टू वाय. आता पहा, केस 1, if both x is equal to 1 and y is equal to 1.
आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्यांचे जे पॉवर्स आहेत एक्स आणि वाय ऑलरेडी नोन आहेत, तर मात्र आपण त्याच्यासाठी रेट लॉचं इक्वेशन लिहू शकतो. देन रेट लॉ इक्वेशन इज इक्वल टू के ए रेस टू 1 अँड बी रेस टू 1. तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. याचाच अर्थ असा, rate of reaction is linearly proportional to the concentration of both A and the B. It means that if the concentration of either of A is double or B is double, then rate of reaction is also double. आपण A किंवा B या कोणाचे कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर रिएक्शनचा रेट सुद्धा डबल होणार आहे. केस 2, if x is equal to 2 and y is equal to 1, then the rate law equation becomes rate is equal to k a raised to x ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि b raised to 1. मित्रांनो, बाय कीपिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ b कॉन्स्टंट, जर आपण b चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं तर, अँड इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इज डबल, b चं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं कॉन्स्टंट आणि a चं कॉन्सन्ट्रेशन काय केलं आपण डबल, देन रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय द फॅक्टर 4. तर रिएक्शनचा रेट किती फॅक्टरने इन्क्रीज होणार आहे 4 फॅक्टरने इन्क्रीज होईल. ते आपण प्रॉब्लेम्स मध्ये पाहणारच आहोत. केस 3, इफ रेट ऑफ रिएक्शन आपण जर म्हणलं इफ x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू समथिंग 1 घेतला आपण, तर रेट इज इक्वल टू k a रेस टू 0 आणि b रेस टू 1. Therefore, rate is equal to only k into b. It means that the rate of reaction is independent of the concentration of A. त्यावेळेस रिएक्शनचा रेट A च्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंडंट आहे का नाही. ओके फ्रेंड्स. आणि केस 4, तर केस 4 मध्ये आपण काय केलेलं आहे, इफ x इज लेस दॅन 1. आता मित्रांनो लक्षात घ्या, x चा लेस दॅन 1 म्हणतोय म्हणजे याचाच अर्थ ती व्हॅल्यू A ची ही कशामध्ये जाणार, इथे आता निगेटिव्ह मध्ये येईल. जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आली तर रेट ऑफ रिएक्शन इज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द A. रेट ऑफ रिएक्शनचा रेट हा डिक्रीज होईल जर कॉन्सन्ट्रेशन A चं इन्क्रीज केलं, कारण ही व्हॅल्यू कशामध्ये आहे निगेटिव्ह मध्ये आहे. ओके, तर आपण आता काही न्यूमेरिकल्स पाहतोय. हे जे आपण आता कन्सेप्ट पाहिले हे क्लिअर होण्यासाठी आपण काही प्रॉब्लेम्स किंवा काही न्यूमेरिकल्स पाहतोय. पहा, आता याच्यामधलं पहिलं न्यूमेरिकल घेतोय आपण. ट्राय दिस मध्ये म्हणतायत NO2 gas, first numerical, NO2 gas plus CO gas, it gives NO gas plus CO2 gas. The rate of reaction is experimentally found to be proportional to. मित्रांनो, आता यांनी खास करून इथे म्हणलेलं आहे एक्सपेरिमेंटली फाउंड दॅट, म्हणजे एक्सपेरिमेंट मध्ये असं लक्षात आलं, द स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2, या रिएक्शनचा रेट स्क्वेअर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 ला डिपेंडंट आहे, प्रोपोर्शनल आहे, अँड इंडिपेंडंट ऑफ CO. तर याचं रेट लॉचं इक्वेशन लिहायचं, अतिशय सोपी टेक्निक. तर रेट लॉचं इक्वेशन कसं लिहिणार आपण, रेट इज इक्वल टू के. रेट लॉ लिहिताना कंपल्सरी ते के आलाच पाहिजे तरच ते रेट लॉचं इक्वेशन असतं. रेट लॉ इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू, हे पहा काय म्हणलं होतं, द रेट ऑफ रिएक्शन इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 स्क्वेअर, म्हणजे ते 2 असेल, अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन CO. इंडिपेंडंट म्हणजे ते कोण असणार आहे 0. देअरफॉर rate is equal to k concentration of NO2 raised to 2. हा काय असेल CO raised to 0 म्हणजे 1. This is the rate law equation for the given equation. सेकंड वन पहा, सोपं न्यूमेरिकल होतं एकदमच. रेट लॉचं इक्वेशन लिहायचं होतं आपल्याला. सेकंड वन, राइट द रेट लॉ फॉर द रिएक्शन. राइट दी रेट लॉ. आपला रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो. फॉर द रिएक्शन A plus B, it gives the product P from the following data. आणि त्यांनी आपल्याला एक डेटा दिलेला आहे, तो डेटा या पद्धतीने आहे. त्यांनी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A कशामध्ये
मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तिथे दिलेत आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ते सुद्धा मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. पुढे दिलेत आपल्याला इनिशियल रेट्स कशामध्ये मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर पहा 0.4 0.2 4 into 10 raised to minus 5. इथे कॉन्सन्ट्रेशन इज 6, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज द 0.2, 6 into 10 raised to minus 5 हा त्यावेळेचा रेट असेल. आणि थर्ड वन 0.8 0.4 आणि ते 3.2 into 10 raised to minus 4. तर मित्रांनो आपल्याला याच्यावरून फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी काय विचारले आपल्याला रेट लॉ फाइंड आउट करायचा. टू फाइंड रेट लॉ तर मित्रांनो अतिशय सोप्या मेथडने जाणार आहोत आपण. तरी ते आपण असं म्हणतोय सोल्युशन मध्ये फॉर ए गिवन इक्वेशन रेट लॉ कॅन बी रिटन ॲज. आपण रेट लॉ लिहितोय तो असा असणार आहे. तुम्हाला माहित आहे रेट इज इक्वल टू के ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय नंबर 1. तर मित्रांनो हे झालं रेट लॉ इक्वेशन. आता आपल्याला जे व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यानुसार आपण रेट लॉची इक्वेशन तयार करू. आता आपण ए आणि बी च्या कॉन्सन्ट्रेशन साठी फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट रेटची व्हॅल्यू किती आहे 4 into 10 raised to minus 5 इज इक्वल टू के एचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.4 raised to x and 0.2 raised to y. हे फर्स्ट इक्वेशन तयार केलं. आता आपण दुसऱ्या इक्वेशन साठी लिहूयात. आपण याला मी नंबर 2 म्हणतोय. पहा आता रेट 6 into 10 raised to minus 5 इज इक्वल टू के 0.6 raised to x आणि इथे 0.2 raised to y नंबर 3. तर मित्रांनो आता यानुसार आपण काय करूयात पहा डिवाइडिंग इक्वेशन 3/2 वी गेट. तर आपण तीन नंबरची इक्वेशन 2 नंबरची इक्वेशन डिवाइड करतोय. 6 into 10 raised to minus 5 upon 4 into 10 raised to minus 5 is equal to k 0.6 raised to x 0.2 raised to y upon k 0.4 raised to x and 0.2 raised to y. तर मित्रांनो तुम्हाला माहिती हे कट होईल. इथे किती येईल 1.5 इज इक्वल टू के कट. इथे हे कट होतील आणि तुम्हाला माहिती आहे 6/4 म्हणजेच परत एकदा 1.5 raised to x. मला सांगा आता 1.5 raised to 1 आणि 1.5 raised to x therefore x is equal to 1. तर मित्रांनो आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण जातोय थर्ड इक्वेशन कडे. आता थर्ड इक्वेशन मध्ये मित्रांनो आपण जर ते इक्वेशन तयार करण्याचा प्रयत्न केला तर फ्रॉम इक्वेशन 1 बाय पुटिंग दिस व्हॅल्यूज 3.2 into 10 raised to minus 4 is equal to 0.8 raised to x and 0.4 raised to y. But we know that what is the value of x? It is the 1. तर x ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 1 आहे. ओके डन. मग आता आपण काय करतोय यापैकी कोणतेही एक इक्वेशन आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक विचार घेतलं फर्स्ट इक्वेशन. तर 4 into 10 raised to minus 5 is equal to मी याला म्हणतो 4 is equal to 0.4 raised to x and 0.2 raised to y. पण तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x? इट इज दी 1. सो दॅट याला मी म्हणणार आहे 5. तर आता आपण त्यांना प्रॉपरली सॉल्व्ह करून घेऊयात. आपण जर म्हणलं डिवाइडिंग इक्वेशन 4/5 डिवाइडिंग इक्वेशन 4/5 3.2 into 10 raised to minus 4 upon 4 into 10 raised to minus आपण याची एकदा व्हॅल्यू चेकआउट करून घेऊयात. आता पहा इथे 10 raised to minus 4 का 5 एकदा आपण चेकआउट करू. तर मित्रांनो
ही व्हॅल्यू 10⁻⁴ मध्येच आहे, ठीक आहे, हरकत नाही. तर इज इक्वल टू आपलं इक्वेशन काय आता 4चं 0.8 इंटू 0.4 रेस टू वाय अपॉन 0.4 0.2 रेस टू वाय. तर मित्रांनो आता आपण काय करूयात, याला हा इकडे वरती घेतला तर तो काय होणार आहे +5 म्हणजे 32/4. 10⁻⁵ वरती घेतला काय झाला तो +5 -4 आणि +5 काय राहणार आहे 1 म्हणजे 3.2 इंटू 10 म्हणजे तो काय झाला 32/4 इज इक्वल टू 2 जा 2 इंटू 2 रेस टू वाय. ओके फ्रेंड्स, तर हे कसं आलं तुमच्या लक्षात आलं असणार आहे, हे 2 ने आपण त्याला डिवाइड करतोय. तर 4 8 जा म्हणजे 8 इज इक्वल टू 2 रेस टू वाय. सो दॅट हा 2 इकडे डिवाइड आला, 4 इज इक्वल टू 2 रेस टू वाय म्हणजे 2 रेस टू 2 इज इक्वल टू 2 रेस टू वाय अँड देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. तर मित्रांनो अतिशय सिंपल कन्सेप्ट होता, मी परत एकदा रिपीट करतो. आपण काय करणार, जे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू साठी आपण दिलेल्या इक्वेशन साठी आपण काय दिलं, रेट लॉचं इक्वेशन दिलं, जनरल इक्वेशन दिलं, रेट इज इक्वल टू के ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. ओके, मग हे जे इक्वेशन दिले त्यानुसार फक्त व्हॅल्यू पुटअप करा. आपण काय म्हणलं, फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट, पहिल्यासाठी रेटची व्हॅल्यू दिलेली आहे के इंटू ए ची व्हॅल्यू 0.4 रेस टू एक्स 0.2 रेस टू वाय. हे इक्वेशन तयार झालं. त्यानंतर आपण काय केलं, सेकंड तयार केलं, 6 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू के 0.6 रेस टू एक्स 0.2 रेस टू वाय. आता ह्या ज्या टर्म सेम आहेत, आपण डिवाइड केली इक्वेशनला, तर आपल्याला यानुसार कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे एक्स ची. मग आपण काय केलं, फ्रॉम इक्वेशन 1 आपण थर्ड इक्वेशन तयार करून घेतलं, 3.2 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू के ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. त्यानुसार व्हॅल्यू फक्त आपण पुटअप करून घेतल्या. पण आपल्या एक्स ची व्हॅल्यू माहिती ती किती आलेली होती आपली 1, ती व्हॅल्यू पुटअप केली. आणि मग आपण दुसरं इक्वेशन कोणतं यूज करा, तुम्ही फर्स्ट करा सेकंड करा, आपण फर्स्ट इक्वेशन यूज केले, ती इक्वेशन आपण पुटअप केले, एक्स ची व्हॅल्यू मांडली. मग काय केलं आपण, डिवाइड इक्वेशन 4/5. तर आपल्याला माहिती आहे 10⁻⁵ वरती आला की +5 होईल, +5 - 4 1 राहील म्हणजे 10⁻⁴. 3.2 इंटू 10⁻⁴ म्हणजेच 32 येईल अपॉन 4 इज इक्वल टू 4 2 जा 8 आणि 2 2 जा 4 2 रेस टू वाय राहिला. मग आपल्याला माहिती आहे 4 8 जा 32, 8 इज इक्वल टू इंटू 10⁻⁴. सो दॅट दी हा इकडे आला 4 इज इक्वल टू 2 रेस टू वाय. सो दॅट 4 means 2 raised to 2 is equal to 2 raised to y. Therefore, what is the value of y? Y is equal to 2. By putting the value of x and y, by putting the value of x and y in equation 1, we get, आपण ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये लिहू शकतो, रेट इज इक्वल टू k a raised to, what is the value of x? It is the 1, and what is the value of y? It is the 2, and this is the rate law equation. तर मित्रांनो आपण आता काय फाइंड आउट केलेलं आहे, रेट लॉचं इक्वेशन. तर आता पुढचा प्रॉब्लेम आहे, for the reaction 2 times NOBr, for the reaction 2 times NOBr, 2 times NOBr gas gives 2 times NO2 gas plus Br2 gas. The rate law is, मित्रांनो आपल्याला त्यांनी डायरेक्ट रेट लॉचं इक्वेशन दिलं आहे, NOBr raised to 2. If the rate of the reaction is, reactionचा रेट सुद्धा दिलेला आहे 6.5 into 10 raised to -6 mole per liter per second. When the concentration of NOBr is, NOBr चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला 2 into 10 raised to -3 mole per liter. What would be the rate constant for the reaction? तर मित्रांनो आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. To find k is equal to how much, हे पहा गिवन होतं. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. जसं की आपल्याला माहिती आहे जी ही दिलेली इक्वेशन आहे, पण ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी रेट लॉचं इक्वेशन दिलेलं आहे, रेटची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे
फ्रॉम सोल्युशन मध्ये फ्रॉम रेट लॉ इक्वेशन कोणतं येते रेट इज इक्वल टू के NOBR raised to 2. We can write K is equal to rate upon concentration of NOBR raised to 2. What is the value of rate? Rate is 6.5 into 10 raised to minus 6 upon what is the value of NOBR? NOBR is 2 into 10 raised to minus 3 raised to 2. Therefore, we can write 6.5 into 10 raised to minus 6 upon 2 square 4 into 10 raised to minus 6 minus 6 कट झाले 6.5 upon 4 is equal to 4 1 जा 4 रिमेनिंग किती असणार आहे तिथे 2 हे किती झाले 2.5 याचा अर्थ आपण काय करणार आहोत पॉइंट देणार आहोत 4 6 जा 24 रिमेनिंग 1 10 झाले 4 2 जा 8 4 5 जा ओके या पद्धतीने 20 तर आपली व्हॅल्यू किती आलेली 1.625 तर मित्रांनो आपल्याला मिळालेला आहे के आता के चं युनिट कसं देणार आपण द युनिट इज डिपेंडंट ऑन द रेट ऑर्डर ऑफ द रिएक्शन ऍक्च्युली याचं युनिट जे देणार आहोत आपण ते ऑर्डर वरती डिपेंडंट असतं पण मित्रांनो मी इथे आता सध्या आपलं जे हे युनिट आहे त्यानुसार डिराइव्ह करून दाखवतो इथे मला सांगा रेटचं युनिट काय आहे मोल पर लिटर पर सेकंड आणि इथे स्क्वेअर केलाय आपण कोणाचा कॉन्सन्ट्रेशन टर्मचा म्हणजे याचाच अर्थ असा मोल स्क्वेअर पर लिटर स्क्वेअर ओके मग आता आपण काय करणार हा वरती येईल म्हणजेच मोल 1 इंटू मोल -2 लिटर -1 हा वरती आला लिटर +2 आणि पर सेकंड म्हणजेच पर मोल +1 -2 -1 इथे लिटर पर सेकंड म्हणून तर याचा आपण देतोय लिटर पर मोल पर सेकंड मित्रांनो हे जे युनिट आहे ते कोणासाठी आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन पण आपण ते उद्याच्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत तर हा तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला मी परत एकदा रिपीट करतो आपण काय केलं यामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं एक रिएक्शन दिली त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे रेट लॉचं इक्वेशन आहे हे त्यानंतर आपल्याला रेटची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला के म्हणजे रेट कॉन्स्टंट काढायचं होतं म्हणून आपण म्हणलं के इज इक्वल टू रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBR रेज टू पॉवर 2 फक्त व्हॅल्यू पुटअप केलं आणि आपण फाइंड आउट केलं फक्त मी तुम्हाला इथे ऑर्डर आपलं याचं युनिट कसं द्यायचं केचं त्यासाठी मी हे एक्सप्लेन केलेलं आहे हे लक्षात घ्या आपण काय केलं इथे वरती टर्म कोणती होती रेट त्याचं युनिट मांडलं खाली कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय मोल पर लिटर पण इथे रेज टू 2 म्हणून मोल रेज टू 2 पर लिटर रेज टू 2 आणि ते फाइंड आउट केलं ते युनिट आलं लिटर पर मोल पर सेकंड तर आपण शेवटचा प्रॉब्लेम पाहतो मित्रांनो आपल्याला ट्राय दिस मध्ये विचारलेला आहे पहा ट्राय दिस मध्ये काय म्हणतायत फॉर ए रिएक्शन 2A plus 2B it gives 2C plus D if the concentration of A is double पहा at the constant B the rate increases by the factor 4 and if the concentration of B is double with the case 1 पहा case 1 मध्ये concentration of A is double मग मित्रांनो मी काय करतोय हे नवीन म्हणून याला A2 म्हणतो is 2 times A and concentration by keeping the constant B concentration of B2 is equal to concentration of B if the concentration of B is double आता केस 2 मध्ये काय म्हणतायत पाहते if the concentration of B is double यावेळेस रिएक्शनचा रेट नवीन रेट किती आलेला आहे 4 times the rate 1 increased by the factor 4 second case मध्ये if the concentration B is double if B2 is equal to 2 times B and the A being the constant A2 is equal to constant म्हणून आहे तेच ठेवणार आपण then the rate is double rate R2 is equal to 2 times R1 write the rate law for the reaction तर आपल्याला यासाठीचा रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे तर मित्रांनो अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे यामध्ये आपण काय करणार फॉर द गिवन रिएक्शन रेट इज इक्वल टू के ए रेज टू एक्स
बी रेस टू वाय. हे इक्वेशन 1 तयार केलं आपण. आता दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आता पहा इथे रेट मी याला असं म्हणतो R1 इज इक्वल टू के ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. नंबर 1. आता पहा पहिल्या केसमध्ये केस 1 कॉन्सन्ट्रेशन बिकम्स डबल. एचं कॉन्सन्ट्रेशन डबल होते त्यावेळेसचा रेट काय झाला 4 टाइम्स. 4 इंटू 4 टाइम्स R1 इज इक्वल टू नवीन कॉन्सन्ट्रेशन काय आलेले आपल्याला त्यावेळेचं 2 टाइम्स ए आणि B2 काय आलेला आहे आपला कॉन्स्टंट ठेवलेला आहे. ओके देअरफॉर 4 टाइम्स R1 इज इक्वल टू के 2 रेस टू एक्स ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. नंबर 3. तर मित्रांनो इझी आहे. आता आपण असं म्हणू शकतो डिवायडिंग इक्वेशन 3/1 we get 4 times R1 upon R1 is equal to K 2 raised to X A raised to X B raised to Y upon K A raised to X B raised to Y. हे कट K कट R1 कट. Therefore 4 is equal to 2 raised to X. Therefore 2 raised to 2 is equal to 2 raised to X. Therefore X is equal to 2. मित्रांनो लक्षात येते किती इझी आहे. सेम कन्सेप्ट मी अप्लाय करणार आहे सेकंड केसमध्ये. सेकंड केसमध्ये काय म्हणले पहा केस 2 यामध्ये म्हणतायत रिएक्शनचा रेट डबल होतोय म्हणजेच R2 काय असणार आहे 2 टाइम्स R1 इज इक्वल टू के. एचं कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलंय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍज इट इज आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय म्हणतोय आपण 2 टाइम्स म्हणजेच 2 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. So that 2 times R1 is equal to K A raised to X 2 raised to Y B raised to Y. याला आपण म्हणलं 4. मग मी आता इथे म्हणणार आहे